अभिजित, थँक्यू सो मच. अभिजित बरोबर 2 वर्षापूर्वी मी एक प्रोजेक्ट करत होते आणि तेव्हा असंच मदत म्हणून गेले होते मी, आणि त्याच्यानंतर त्याने ते लक्षात ठेवून मला या आशीर्वादसाठी बोलावलं. थँक्यू. खूप माझा जनर होता, लावणी आहे, सेमी क्लासिकल आहे, सगळं आहे, पण तरी ते थोडंसं वेगळं आहे, कारण अभिजित टच आलाय तेव्हा खूप वेगळा. म्हणजे मग कॉस्ट्युम असेल, त्याचा लुक असेल, बाकी सगळ्या काही गोष्टी असतील. तर दुसरी गोष्ट, मला खूप मजा येते कारण संजय सर, आपके साथ काम करने का एक अलग ही मजा है. आप बोल रहे हैं 1 2 3 4 5 6 7 8, पर पूरा टाइम व्हेनेवर वी आर रिहर्सिंग, मैं खाली आपको देख रही हूँ पूरा टाइम. आय वॉज ऑब्झर्विंग द वे ही ते कसे येतात, ते काय पद्धतीने पोर्ट्रे करतात ते कॅरेक्टर, ते काय पद्धतीने काम करतात. म्हणजे मी या सगळ्या डान्सर्सना, नवीन ऍक्टर्सना सांगेन की मी खूप शिकतेय त्यांच्याकडनं, तुम्ही पण शिका. पंक्च्युअल राहणं, वेळेत येणं, त्याच्यानंतर थ्रूआउट ते तिथे असतात, ते प्रेझेंट असतात. नाही तर आपण जातो, आपल्या फोनमध्ये जातो इकडे तिकडे, छोट्या गोष्टी आहेत. आम्ही काम करताना सुद्धा ते तिकडे बसून ऑब्झर्व करत असतात. तर मला असं वाटतं हे मी खूप शिकले तुमच्याकडनं, आणि खूप छान मजा येते, खूप छान वाईब आहे, खूप वेगळं आहे. मंदार आउटस्टँडिंग गातो, आणि लाईव्हवर परफॉर्म करणं, म्हणजे आपल्याकडे मराठी नाटकात लाईव्ह परफॉर्मन्सेस, एवढा मोठा क्राऊड, एवढे डान्सर्स, एवढे ऍक्टर्स, 50चा मॉप येऊन करणं छोटी गोष्ट नाहीये. आणि मला वाटतं भालचंद्र सर आणि अभिजित दोघेही खूप राईटले खूप आहेत, आणि तुम्हाला काही छान बघायला नक्की मिळणार. थँक्यू.